नमस्कार. आपण एक व्हिडिओ बनवलेला होता की मुलांचा मेंदू तल्लख होण्यासाठी फक्त हा उपाय दररोज 5 मिनिटं करा आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न अगोदर काय आहे ते आपण पाहूया. कमेंट आलेली आपल्याला, ते काय आपण अगोदर पाहूया. त्यांचं म्हणणं असं आहे की खूप छान माहिती सांगितली तुम्ही. माझी मुलगी फक्त 3.5 वर्षाची आहे. तसं तिला खूप आवडतं अभ्यास करायला आणि तिच्या लक्षातही राहतं. आता ती 1 ते 100 बोलते. संडे टू सॅटरडे, जानेवारी टू डिसेंबर बोलते. बुकमधील कविताही बोलते. पण कधी कधी मला वाटतं की या वयात इतकं प्रेशर देणं योग्य आहे का? या वयातील मुलांना काय शिकवावे यावर एक व्हिडिओ बनवा प्लीज. तर पहिली गोष्ट, तुम्ही जर प्रेशर देऊन शिकवत असाल तर ती गोष्ट थांबलेली किंवा थांबवलेली कधीही चांगली. कारण की मुळामध्ये हे वय जे आहे मुलांचं, हे स्वतःचं सेल्फ डेव्हलपिंगचं वय असतं. याच्यामध्ये मुलं स्वतः काही शिकतील त्याच्या माध्यमातूनच त्यांची प्रगती होत असते. आत्ता एकतर मे महिना सुरू आहे आणि या मे महिन्यामध्ये आपण असं शैक्षणिक व्हिडिओ बनवता आहे, तर ते कितपत मुलांना किंवा तुम्हाला आवडण्यासारखं आहे, कारण की तुम्ही मस्तपैकी आता एन्जॉय करत असाल. पण हा विषय तितकाच महत्त्वाचा आहे, कारण की अनेक पालक जे आहेत, मी तुमच्याबद्दल नाही म्हणत, अनेक पालक जे आहेत ते पालक मुलांना प्रेशराईज करतात की त्या मुलाला ही गोष्ट येते तर ती तुला आलीच पाहिजे. तो क्रिकेट खेळतो तर तुला क्रिकेट खेळता आलंच पाहिजे. आणि याच्या माध्यमातून होतं असं की मुलं प्रेशरमध्ये जगतात, वागतात, वाढतात. मुळामध्ये हे वय जे आहे तेच वय हे डेव्हलपिंगचं एज आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीने विचार करण्याची संधी आता मिळाली पाहिजे. आपण जर समजा अशा प्रकारे तुम्ही प्रेशराईज करता नाही करत मला माहिती नाही आहे, जर करत असो तर ते खरं तर चुकीचं आहे. पण जर ती व्यक्ती किंवा ते मूल जे आहे, जर समजा त्याने स्वतःहून अभ्यास केला आणि करत असेल तर ती एक चांगली गोष्ट आहे. कदाचित त्याला जे काही बुद्धिमत्ता, जे ती चांगली बुद्धिमत्ता त्याला मिळालेली आहे, त्यामुळे स्वतःहून करत असेल तर ते योग्यच आहे. पण त्याला प्रेशराईज करणं हे कधीही चुकीचं आहे. या वयामध्ये काय शिकवावं हा तुम्ही जो प्रश्न विचारला, हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मुळामध्ये हे वय शिकवण्याचं नसतं, तर त्या मुलांनी आजूबाजूची जी परिस्थिती आहे ते पाहून शिकण्याचं असतं. त्यामुळे त्यांना जे काही शिकण्यासारखं आहे ते स्वतःहून शिकू द्या. तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या मुलाला गणपती अथर्वशीर्ष म्हणता आला पाहिजे, तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या मुलाला एखादा श्लोक म्हणता आला पाहिजे, एखादी गोष्ट त्याला करता आली पाहिजे, तर यासाठी तुम्ही ती गोष्ट स्वतःहून करायला सुरुवात करा. आणि मग तो मुलगा किंवा ती मुलगी तुम्हाला पाहत पाहत ती गोष्ट करणार आहे. यासाठी हे वय पालकांचं आणि मुलांसाठीचं अतिशय महत्त्वाचं वय आहे. कारण की पालक आणि मुलं यांचं बॉन्डिंग साधारणपणे या वयामध्ये होत असतं. हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि मी तुम्हाला धन्यवाद देईल की तुम्ही ह्या विषयाबद्दल प्रश्न विचारलात म्हणून. कारण की होतं, आणि मी ज्या ठिकाणी राहतो त्याच इमारतीमध्ये एक नर्सरी आहे आणि त्या नर्सरीमध्ये जी काही 2.5, 3, 3.5 वर्षाची मुलं आहेत, तर त्यांच्या पालकांच्या येता जाताना जे काही पालकांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सहज कानावर पडतात. आणि तेव्हा ते म्हणतात की नाही, माझा मुलगा ना 1 to 10 बोलतो पण, लिहितो पण. दुसरी म्हणते की मला याला अजिबात नाही आहेत, काय करावं मला समजत नाही आहे. मला कळत नाही की ह्या लहान मुलांकडून आत्तापासून आपण किती अपेक्षा धरायच्या, कोणत्या कोणत्या अपेक्षा धरायच्या. आणि मग ती मुलं खरंच कोमेजतात. त्या मुलांना स्वतःहून वाढू देणं हे फार महत्त्वाचं आहे. बघा, एक साधा विचार करा. तुम्ही बाजारामधून ना एक फुलझाड विकत घ्या, एक कुंडी विकत घ्या, घरी तुम्ही त्याला आणा आणि त्याला दररोज पाणी घाला आणि दररोज त्या फुलझाडाला खेचून मोठं करण्याचा प्रयत्न करा. ते मोठं होणार नाही. त्याच पद्धतीने आपली मुलं जी आहेत, प्रत्येकाची बुद्धिमत्ता जी आहे, ही बुद्धिमत्ता ही कमी जास्त प्रमाणामध्ये असू शकते. एखादा मुलगा जो आहे तो गणितामध्ये चांगला असतो, एखादा मुलगा भाषेमध्ये चांगला असतो, एखादा मुलगा कविता बोलण्यामध्ये चांगला असतो, एखादी मुलगी जी ते ड्रॉइंग करण्यामध्ये चांगली असते, गाणं म्हणण्यामध्ये चांगली असते. मग त्याच्यातले जे काही गुण आहेत ते गुण आपण ओळखणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याला शिकवण्यापेक्षा तुम्ही ती गोष्ट करायला सुरुवात करा किंवा त्याला ती गोष्ट दाखवा. तो ती गोष्ट पाहून पाहून शिकणार आहे आणि अशी
पाहून शिकलेली गोष्ट ही जास्त डोक्यात राहत असते. म्हणून लहान मुलं देखील बघा की वडील ज्याप्रमाणे दाढी करतात त्याप्रमाणे दाढी करण्याचा प्रयत्न करतात. आई ज्याप्रमाणे जेवण बनवते, पोळ्या बनवते, तसं लहान मुली बनवण्याचा प्रयत्न करतात. कारण की हे वय जे आहे ते पाहून शिकण्याचं आहे. त्यासाठी तुम्ही हा प्रश्न विचारलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद. कारण की याच्या माध्यमातून अनेक पालकांना देखील प्रेरणा मिळणार आहे आणि अनेक पालक देखील असाच विचार करत असतील तर त्यांनी तो विचार थांबवावा. खूप छान विचार करावा. आपल्याला जे मूल मिळालेलं आहे त्याचं बालपण जर अशा प्रेशराईज गोष्टीमुळे जर समजा निघून जात असेल किंवा कोमेजून जात असेल तर त्यापेक्षा त्याला मस्तपैकी जगू द्या, वाढू द्या, त्याला शिकू द्या. कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये जी आश्रम व्यवस्था होती त्याच्यामध्ये देखील वयाच्या 7व्या 8व्या वर्षी आश्रमामध्ये जाऊन शिक्षण घेणं हे सांगितलेलं होतं. कारण त्याच्या अगोदर मुलांना मस्तपैकी खेळायचं आहे. ज्या आजूबाजूचं जे काही वातावरण आहे ते त्यांना पाहायचं आहे आणि त्याच्यातून त्यांना शिकायचं आहे. त्यासाठी तुम्ही अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल. धन्यवाद.